जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रीमद् भागवतम स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 8 कुंती देवीच्या प्रार्थना आणि परीक्षितांचे रक्षण। श्लोक क्रमांक 6। श्रील प्रभुपाद की जय। याजयित्वाश्वमेधेस्तं त्रिभिरुत्तमकल्पके तद्दश पावनं दिक्षु शतमन्यो रिवातनोत। भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिरा करवे उत्तम सामग्रीने परिपूर्ण असे 3 अश्वमेध यज्ञ करून घेतले। त्यामुळे अशा प्रकारचे 100 यज्ञ करणाऱ्या इंद्राप्रमाणे त्यांची पावन कीर्ती सर्व दिशांना पसरली। तात्पर्य: युधिष्ठिर महाराजांनी पार पाडलेल्या अश्वमेध यज्ञांच्या अनुष्ठानांची ही एक प्रस्तावना आहे। युधिष्ठिर महाराजांची स्वर्गराज इंद्राशी केलेली तुलना येथे महत्त्वपूर्ण आहे। स्वर्गराज इंद्र ऐश्वर्यात युधिष्ठिर महाराजांपेक्षा कैक पटींनी श्रेष्ठ आहे। तथापि युधिष्ठिरांची कीर्ती थोर होती। याचे कारण म्हणजे ते भगवंतांचे शुद्ध भक्त होते। भगवंतांच्याच कृपेने ते केवळ 3च यज्ञ करून 100 यज्ञ करणाऱ्या इंद्राच्या तुलनेत जाऊन पोहोचले होते। भगवंतांच्या भक्ताचा हा विशेष अधिकार आहे। भगवंत सर्वांसाठी समान आहेत, परंतु सदैव सर्व श्रेष्ठांच्या संपर्कात असल्यामुळे भगवंतांच्या भक्तांची अधिक स्तुती होत असते। सूर्यप्रकाश सर्वत्र सारख्याच प्रमाणात पसरलेला असला तरी अशी काही स्थाने असतात की ती नेहमीच अंधकारमय असतात। याला सूर्य कारण नाही, तर त्या स्थानांची ग्रहण करण्याची शक्तीच तितकी असते। भगवत भक्त मात्र भगवंतांच्या सर्वत्र उपलब्ध असलेल्या कृपेचा पूर्ण लाभ प्राप्त करतात। श्लोक क्रमांक 7। आमंत्र्य पांडुपुत्रांश्च शयने योद्धव संयुत द्वैपायनादिभिर्विप्रे पूजिते प्रतिपूजित। तदनंतर भगवान श्रीकृष्ण सात्यकी आणि उद्धवा समवेत जाण्यास सिद्ध झाले। त्यांनी पांडवांना बोलावून घेतले। व्यासादी प्रमुख ब्राह्मणांनी त्यांची पूजा केली आणि भगवान श्रीकृष्णांनीही व्यासादी ब्राह्मणांची पूजा केली। तात्पर्य: वरकरणी दृष्टीने भगवान श्रीकृष्ण क्षत्रिय होते आणि ब्राह्मणांनी क्षत्रियांची पूजा करावयाची नसते, परंतु तेथील श्रील व्यासदेव प्रमुख सर्व ब्राह्मण श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवान असल्याचे जाणून होते आणि म्हणून त्यांनी त्यांची पूजा केली। भगवंतांनीही त्यांची तशीच पूजा केली। क्षत्रिय हे ब्राह्मणांचे आज्ञाधारक आहेत। या सामाजिक नियमांचा सन्मान व्हावा म्हणूनच त्यांनी त्यांची प्रतिपूजा केली होती। भगवंतांच्या सर्वच सन्मान्य क्षेत्रातून भगवंत म्हणून सन्मान होत होता, तरीही भगवंतांनी समाजातील 4 वर्णातील प्रथांचे कधीही उल्लंघन केले नाही। भगवंतांनी हेतू पुरस्सर अशा सामाजिक आचारांचे पालन केले। भविष्यात इतरांनी त्यांचे अनुसरण करावे हा त्यात हेतू होता। श्लोक क्रमांक 8। गंतुम कृतमती ब्रह्मण द्वारकाम रथम आस्थितः उपलेभे अभिधावन्तीम उत्तराम भयविल्हाम। भगवान रथावर आरूढ होऊन द्वारकेला निघणार इतक्यात त्यांनी अतिशय भयभीत झालेल्या उत्तरेला आपल्याकडे धावत येताना पाहिले। तात्पर्य: पांडवांच्या कुटुंबातील सर्व मंडळी भगवंतांच्या संरक्षणावरच पूर्णपणे अवलंबून होती, म्हणून भगवंत त्यांचे सर्व परिस्थितीत रक्षण करीत असत। भगवान सर्वांचेच रक्षण करतात हे खरे,
परंतु पित्यावर लहान बालक पूर्णपणे अवलंबून असते आणि पिता त्याच्यावर विशेष लक्ष ठेवीत असतो. त्याप्रमाणे जो कोणी भगवंतावर पूर्ण आश्रित झालेला असतो त्याचा ते विशेष सांभाळ करतात. श्लोक क्रमांक 9. उत्तरोवाच. पाहि पाहि महायोगीन देव देव जगतपते नान्यम त्वदभयम पश्ये यत्र मृत्यू परस्परम. उत्तरा म्हणाली, हे देव देव जगन्नाथ, तुम्ही योग्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहात. द्वंद्वांच्या या जगात मृत्यूपासून मला वाचवू शकेल असा दुसरा कोणी नाही. कृपया माझे संरक्षण करा. तात्पर्य: दिव्य जगताच्या एकतेशी तुलना करता भौतिक जग द्वंद्वांनी भरलेले आहे. हे जगत जड आणि चेतन तत्वांनी परिपूर्ण आहे, तर दिव्य जगत चेतन तत्वांनी पूर्ण आहे. त्यात भौतिक गुणांचा अल्प अंशही नाही. या जगात प्रत्येक जण मिथ्यत्वाने जगाचा स्वामी होऊ पाहत आहे, तर दिव्य जगात भगवान परमधनी आहेत आणि इतर सर्व जण त्यांचे शाश्वत दास आहेत. या जगात प्रत्येक जण दुसऱ्यांचा द्वेष करीत असतो. तसेच येथील दिव्य व चेतन तत्वामुळे मृत्यू टाळता येत नाही. शरणागत जीवासाठी अभय देणारे भगवंतच एकमेव आश्रय आहेत. या भौतिक जगात स्वतःला भगवंतांच्या चरणकमळांची समर्पित केल्याविना कोणीही मृत्यूच्या क्रूर पाशातून स्वतःचे संरक्षण करू शकत नाही. श्लोक क्रमांक 10. अभिद्रवती माम एष शरतप्त अयस विभो कामम दहतु माम नाथ मामे गर्भ निपात्यताम. हे भगवंता, तुम्ही सर्व शक्तिमान आहात. एक लोखंडी तप्त बाण वेगाने माझ्याकडे येत आहे. हे प्रभो, तुमची इच्छा असेल तर त्याने मला जाळून टाकू द्या, परंतु माझा गर्भांकुर जळून नष्ट होऊ नये. प्रभो, माझ्यावर एवढी कृपा करा. तात्पर्य: ही घटना उत्तरेचा पती अभिमन्यू याच्या मृत्यूच्या पश्चात घडलेली आहे. पती समवेत उत्तरेचे सहगमन आवश्यक होते, परंतु ती गर्भवती होती. थोर भगवत भक्त परीक्षित महाराज तिच्या गर्भात होते आणि त्यांचे संरक्षण करण्याचा भार तिच्यावर होता. मुलाचे सर्वतोपरी रक्षण करण्याचा भार मातेवर असतो. त्यामुळे श्रीकृष्णांसमोर असे उघड बोलून दाखविण्यात उत्तरेला लाज वाटली नाही. उत्तरा ही एका बलाढ्य राजाची कन्या, शूरवीराची पत्नी, एका थोर भक्ताची शिष्या आणि एका थोर राजाची होणारी माता होती. तिचे भाग्य सर्व दृष्टीने थोर होते. श्लोक क्रमांक 11. सूत उवाच. उपधार्य वचतस्या भगवान भक्तवत्सल अपांडवमिदं कर्तुं द्रोणेरस्त्रं बुध्यत. सूत गोस्वामी म्हणाले, तिचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकल्यावर आपल्या भक्तांशी नेहमीच स्नेहपूर्ण असणाऱ्या भक्तवत्सल भगवान श्रीकृष्णांनी हे जाणले की द्रोणपुत्र अश्वत्थामाने पांडवांच्या वंशाचा शेवटचा अंकुर नष्ट करण्याच्या हेतूने ब्रह्मास्त्र सोडले आहे. तात्पर्य: भगवान सर्वांसाठी सर्वत्र समान आहेत, परंतु तरीही त्यांचा आपल्या भक्तांकडे कल असतो, कारण सर्वांच्या कल्याणासाठी त्याची आवश्यकता आहे. पांडव कुटुंब भक्त कुटुंब होते आणि म्हणून त्यांनी जगाचे राज्य चालवावे असे भगवंतांना वाटत होते. यासाठीच त्यांनी दुर्योधनाच्या पक्षाकडील मंडळींचा नायनाट केला आणि युधिष्ठिर महाराजांच्या सत्तेची स्थापना केली. म्हणूनच गर्भात असलेल्या परीक्षित महाराजांचे त्यांना रक्षण करावयाचे होते. पांडवांच्या आदर्श भक्त कुटुंबाविना हे जग चालावे ही कल्पना त्यांना रुचली नाही. श्लोक क्रमांक 12. तर्हि एवथ मुनिश्रेष्ठ पांडवा पंच सायकानात्मन अभिमुखान दीप्तान आलक्ष्य अस्त्राणि उपाददु. तरहे वात मुनिश्रेष्ठ पांडवां पंच सायकान आत्मनो भी मुखांदीप्ता नालक्षास्त्राण्युपाददु. हे मुनिश्रेष्ठ शौनक, त्यांच्याकडे चालून येत असलेल्या दीप्तिमान ब्रह्मास्त्राला पाहून पांडवांनी आपापली 5 अस्त्रे उचलली.
तात्पर्य: ब्रह्मास्त्रे ही अण्वस्त्रापेक्षा सूक्ष्मतर असतात. युधिष्ठिर महाराज, त्यांचे 4 बंधू तसेच उत्तरेच्या गर्भात असलेले त्यांचे प्रपौत्र यांना ठार मारण्यासाठीच अश्वत्थामाने हे ब्रह्मास्त्र सोडले होते. अण्वस्त्रापेक्षा अधिक सूक्ष्म आणि प्रभावी असलेले हे ब्रह्मास्त्र अण्वस्त्रासारखेच दृष्टीहीन नव्हते. अण्वस्त्र सोडल्यावर त्याचे लक्ष आणि दुसऱ्या गोष्टीत त्याला तारतम्य करता येत नाही. अण्वस्त्रामुळे अधिकतर निष्पाप जनांनाच हानी होते, कारण ते नियंत्रण रहित असते. ब्रह्मास्त्र मात्र वेगळे आहे. ते आपल्या लक्षाचा वेध घेऊन तिकडेच सरसावते आणि इतरांना क्षती पोहोचवित नाही. श्लोक क्रमांक 13. व्यसनं वीक्ष्य तत्तेषामनन्यविषयात्मनां सुदर्शनेन स्वास्त्रेण स्वानां रक्षां व्यादाद्विभू. सर्वशक्तिमान अशा भगवान श्रीकृष्णांनी आपल्या चरणांशी पूर्णपणे आश्रित असलेल्या अनन्य भक्तावर घोर संकट आल्याचे पाहून तात्काळ आपले सुदर्शन चक्र उचलले. तात्पर्य: अश्वत्थामाने सोडलेले सर्वात अधिक शक्तिमान ब्रह्मास्त्र काहीसे अण्वस्त्रासारखेच आहे, परंतु ते अधिक विकिरणकारी आणि अधिक उष्णतेची निर्मिती करणारे आहे. वेदातील मंत्राच्या उच्चारण प्रक्रियेच्या अत्यंत सूक्ष्मतर ध्वनिलहरींची उत्पत्ती असलेले हे ब्रह्मास्त्र अत्यंत प्रगत शास्त्राची निर्मिती आहे. या अस्त्राचा दुसरा लाभ हा की हे आण्विक अस्त्राप्रमाणे अंध स्वरूपाचे नाही. त्याचे संधान इतरांना वर्ज्य करून प्रत्यक्ष लक्षावर करता येते. अश्वत्थामाने पांडव कुळाच्या सर्व पुरुषांना संपवून टाकण्यासाठी ते सोडले होते. एका दृष्टीने हे ब्रह्मास्त्र आण्विक अस्त्रांपेक्षा अधिक भयंकर होते, कारण ते कितीही मोठ्या दुर्गम स्थानात पोहोचू शकणारे आणि लक्ष्याचे अचूक वेध घेणारे होते. हे सर्व जाणून भगवान श्रीकृष्णांनी आपल्या अनन्य भक्तांच्या रक्षणार्थ तत्काळ आपले शस्त्र हातात घेतले. श्रीमद भगवद्गीतेत भगवंतांनी स्पष्ट वचन दिलेले आहे की त्यांचे भक्त कधीही नष्ट होत नाहीत. भगवंत भक्तांच्या सेवेच्या गुणवत्तेनुसार किंवा श्रेणीनुसार त्यांच्याशी वागत असतात. येथे अनन्य विषयात्मना हा शब्द महत्वाचा आहे. पांडव स्वतः थोर योद्धे होते, तरीही भगवंतांनी दिलेल्या संरक्षणावरच ते पूर्णपणे अवलंबून होते. परंतु भगवंत थोर योद्ध्यांनाही मानित नाहीत आणि क्षणात त्यांचा शेवट करतात. भगवंतांनी जेव्हा असे पाहिले की अश्वत्थामाच्या ब्रह्मास्त्राचा प्रतिकार करण्यास पांडवांना वेळ मिळत नाही, तेव्हा प्रतिज्ञा भंग होण्याचे संकट पत्करूनही त्यांनी आपले शस्त्र उचलले. कुरुक्षेत्राचे युद्ध जवळजवळ संपलेलेच होते, तरीही त्यांना प्रतिज्ञेनुसार शस्त्र धारण करता येत नव्हते. तथापि प्रतिज्ञेपेक्षा आणीबाणी महत्वाची होती. ते भक्तवत्सल आहेत आणि संसारातील प्रतिज्ञा न मोडणाऱ्या नीतिमानासारखा सन्माननीय होऊन राहण्यापेक्षा भक्तवत्सल राहणेच त्यांना आवडले. श्लोक क्रमांक 14. अंतस्थ सर्व भूतानामात्मा योगेश्वरो हरी स्वमायया वृणोद्गर्भं वैराट्या कुरु तंतवे. योगेश्वर श्रीकृष्ण प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा म्हणून वास करतात. त्यांनी कुरुवंशाच्या संततीचे रक्षण करण्यासाठी उत्तरेच्या गर्भाला स्वशक्तीने झाकून टाकले. तात्पर्य: योगेश्वर भगवान आपल्या स्वांश असलेल्या परमात्मा रूपाने एकाच वेळी प्रत्येकाच्या हृदयात किंवा अणूमध्ये देखील निवास करतात. म्हणून उत्तरेच्या शरीरातूनच पांडू ज्यांचे वंशज होते त्या कुरु महाराजांच्या संततीचे रक्षण करण्याच्या हेतूने, अर्थात परीक्षित महाराजांना वाचविण्यासाठी त्यांनी उत्तरेच्या गर्भाला आच्छादून टाकले. धृतराष्ट्राचे आणि पांडूचे पुत्र यांच्याद्वारे कुलवंश चालला, म्हणून दोन्ही शाखांना साधारणपणे कुरुच संबोधले जाते. परंतु जेव्हा दोन्ही कुटुंबात मतभेद झाले, तेव्हापासून धृतराष्ट्रांच्या पुत्रांना कौरव व पांडूच्या पुत्रांना पांडव म्हटले जाऊ लागले. धृतराष्ट्राचे सर्व पुत्र व पौत्र कुरुक्षेत्राच्या युद्धात मारले गेले.
म्हणून त्या वंशातील शेवटच्या मुलाला कुरुपुत्र असे संबोधण्यात आले. श्लोक क्रमांक 15. यद्यपस्त्रम ब्रह्मशीरस्त्व मोघम चा प्रतिक्रियम वैष्णवम तेज आसाद्य समशामद भृगुद्वह. हे शौनक, अश्वत्थामाने सोडलेले सर्वश्रेष्ठ ब्रह्मास्त्र जरी व्यर्थ न जाणारे, प्रभावहीन न करता येणारे असे होते, तरी विष्णू शक्ती समोर ते निष्प्रभ झाले. तात्पर्य: भगवद्गीतेत म्हटले आहे की भगवान श्रीकृष्ण ब्रह्मज्योतीचे अधिष्ठान आहेत. दुसऱ्या शब्दात तेजस्वी कांती अर्थात जे ब्रह्मतेज म्हटले जाते ते दुसरे काही नसून ज्याप्रमाणे किरणे सूर्य गोलाची कांती आहेत त्याप्रमाणे भगवंतांची अंगकांती आहे. म्हणून ब्रह्मास्त्र भौतिकदृष्ट्या प्रतिकार करता येणारे नसले तरी भगवंतांच्या परमशक्तिशाली तेजापुढे ते टिकले नाही. तात्पर्य असे की अश्वत्थामाने सोडलेले ब्रह्मास्त्र भगवंतांनी स्वसामर्थ्याने विफल करून टाकले. त्यात त्यांना कोणाच्या साह्याची वाट पाहावी लागली नाही, कारण ते स्वयंसिद्ध निरपेक्ष आहेत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय.